सुरुवातीला त्यांनी संपूर्ण राज्यातील जे म्हणजे बाहुबली होते, बाहुबली म्हणजे गुंड होते, त्यांना संपूर्ण गुंडांना 48 तासात या म्हणजे त्यांना अटक केली. त्यामुळे तेव्हापासून जे नितीश कुमारांना म्हणजे त्या एका ॲक्शनमुळे नितीश कुमार साहेब हे जवळजवळ तब्बल 20 वर्ष झालं मुख्यमंत्री आहेत. मोस इकडून तिकडून कुंकून होतात पण मुख्यमंत्री होतात. त्याचं एक कारण आहे की हा पण काम आहे की त्यांचं त्यामुळे ज्या त्रास होत होता जे गरीब लोक आहेत त्यांच्यासाठी. आणि केंद्रात आणि राज्यात सरकार असलं म्हणजे केंद्रात बी 2024ला जे सरकार आलं ते अगदी काटोकाट आल्यामुळं नितीश कुमार साहेब यांचं बी म्हणजे वजन वाढलं केंद्रात. त्यामुळे त्यांनी भरपूर निधी विकासासाठी बिहारला आणला. त्यामुळे हे म्हणजे त्याचाही फरक म्हणजे ह्या निकालावर दिसून येतो आहे. त्याचबरोबर विरोधी पक्षाला आपले मुद्दे मजबूत मांडता आले नाहीत असे पण मला म्हणावं लागेल. ज्यावेळेस मी आता हे ग्राउंड लेवलला ज्या म्हणजे सामान्य मतदाराच्या प्रतिक्रिया येत होत्या म्हणजे समसमान होत्या. 50-60% नितीश कुमारांच्या बाजूने होत्या, 40% हा तेजस्वी यादवच्या बाजूने होत्या. त्यांचाही प्रचार चांगला मजबूतपणे होता. खाली पण ग्राउंड लेवलला होतं पण एवढं मतात रूपांतर झालं नाही असं म्हणावं लागेल. आता राहिला प्रश्न 60-40 असलं तरी पण मताच्या टक्केवारीत काही एवढा फरक राहिला नाही. पण जे उमेदवारीचे आहे ते जास्त निवडून भाजप आणि JDU सरकारचे आलेले आहेत. आता महागठबंधन कुठं कमी पडले याचंही विश्लेषण करून सांगतो मला. त्यामध्ये आता महागठबंधनमध्ये सगळ्यात बेकार आजपर्यंतचे